नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. तर MSc CETचे निकाल आता फेज 1चा निकाल लवकरच लागेल, फेज 2चा निकाल पण लागेल. पण या निकालानंतर जी आपल्याला महाराष्ट्राची काउन्सिलिंग करायची आहे, महाराष्ट्राची जी प्रवेश प्रक्रिया आहे त्याला आपण केंद्रीय प्रवेश पद्धत किंवा कॅप ऍडमिशन प्रोसेस म्हणतो, जी CET बेसिसवर असते. त्यामध्ये जेईच्या मार्क्सवर पण आपल्याला ऍडमिशन घेता येतं. तर ही महाराष्ट्राची इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रोसेस जी आहे, ह्या प्रोसेसमध्ये भाग घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पहिला टप्पा म्हणजे कागदपत्रे. तर ऍडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी किंवा काउन्सिलिंग करण्यासाठी किंवा ऍडमिशन पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय कागदपत्र लागणार आहेत ह्याची डिटेल माहिती घेण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. महाराष्ट्रातील तमाम PCM ग्रुपच्या इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी किंवा पीसी ग्रुप, आता PCB ग्रुपचे पण विद्यार्थी इंजिनिअरिंग करू शकतात. जे विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायची आहे त्या सर्वांनी हे डॉक्युमेंटची यादी बघायची आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत शेअर करायचा, जेणेकरून कोणाकडनं कुठलीही माहिती किंवा अपडेट महत्त्वाची मिस होणार नाही. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला प्रोड्यूस करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसमध्ये कसली अडचण येणार नाहीये. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया सर्व विद्यार्थ्यांसाठी ऍडमिशन प्रक्रियेमध्ये, संपूर्ण ऍडमिशन प्रक्रियेमध्ये आपल्याला काय काय कागदपत्र लागतात. तर हे ऑल स्टुडंट्स म्हणजे सगळ्या मुलांकडे डॉक्युमेंट असणं अपेक्षित आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू शकतो सीईटीचं मार्क मेमो आणि सीईटीचं ऍडमिट कार्ड. आता आपल्याकडे ऍडमिट कार्ड सध्या आहे, मार्क मेमो लवकरच येणार आहे, तर दोन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जेईचं ऍडमिट कार्ड, जेईचं मार्क मेमो. तुम्हाला जेईमध्ये किती का मार्क असणार, सीईटी प्रक्रियेमध्ये प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 15% जागा आणि या व्यतिरिक्त CUEP आणि ICT मध्ये 20 आणि 30% जागा जेईच्या बेसिसवर असतात. तर त्या जागांसाठी क्लेम करण्यासाठी तुम्हाला फक्त काउन्सिलिंगमध्ये जेईची मार्कशीट असणं गरजेचं आहे. जेईचे मार्क्स तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. त्यासाठी जेईचं मार्कशीट आणि जेईचं ऍडमिट कार्ड पण सोबत असणं गरजेचं आहे. सोबतच विद्यार्थ्यांचं आधार कार्ड आणि 10वीची माहिती म्हणजे 10वीची मार्कशीट आणि 10वीची सनद. तर बघा, जर CBSE असेल तर मार्कशीट इनफ आहे, जर स्टेट बोर्ड असेल तर मार्कशीट आणि सनद तुम्हाला लागते. सोबतच 12वीची मार्कशीट, जी तुमचा ऑनलाईन निकाल आलेला आहे, पण मार्कशीट काही दिवसामध्ये सगळ्यांकडे असेल. त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट, तुमच्या TCवर किंवा बर्थ सर्टिफिकेट तुमच्या जन्माचा उल्लेख असतो किंवा तुमच्या नॅशनॅलिटीचा देखील उल्लेख असतो, ते देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सोबतच नॅशनॅलिटी कम डोमासाईल सर्टिफिकेट, आपल्याकडे सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी आणि डोमासाईल नावाचं सर्टिफिकेट इश्यू करण्यात येतं. ते एक सर्टिफिकेट तुम्ही नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि डोमासाईल दोन्हीमध्ये तुम्ही वापरू शकतात. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, जर तुमचं उत्पन्न किती पण असेल. बघा, यावर्षी शासनाचं असं होऊ शकतं की जे काय उत्पन्नाचं बेस्ड स्कॉलरशिप आहेत, त्या स्कीम आहेत, त्या 8 लाखाच्या खाली उत्पन्न देतात. पण मे बी ऍडमिशन प्रक्रिया होईपर्यंत ही अट वाढू शकते. तेव्हा तुमचं जे काय उत्पन्न असेल, तुम्हाला जर त्या उत्पन्नाच्या बेसिसवर स्कॉलरशिप किंवा कुठल्या स्कीममध्ये अप्लाय करायचं असेल, त्या केसमध्ये आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट सगळ्यांकडे असणं गरजेचं आहे. ज्यांचं उत्पन्न ऍक्च्युली खूप जास्त आहे त्यांनी काढणं गरजेचं नाही, पण ज्यांना कुठल्या ना कुठल्या इन्कम बेस्ड बेनिफिटचा फायदा घ्यायचा आहे, तर सगळ्यांकडे इन्कम सर्टिफिकेट असणं देखील गरजेचं आहे. सोबत महत्त्वाचा दुसरा गॅप सर्टिफिकेट, जर तुमचा गॅप असेल तर तुमच्याकडे गॅप सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याचा फॉर्मॅट आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचा पर्सनल ईमेल ID आणि मोबाईल नंबर. फॉर्म भरताना तुम्ही जे काही दिलं असेल, पण काउन्सिलिंगसाठी तुम्हाला एक सेपरेट ईमेल ID आणि मोबाईल नंबर. आता मोबाईल नंबर कुठला लागतो, मोबाईल नंबर कुठलाही चालतो, तो विद्यार्थ्यांचा किंवा त्यांच्या पालकांचा, फक्त तो मोबाईल चालू असावा, त्याचा रिचार्ज ऍक्टिव्ह असावा, त्याच्यावरती OTPs वगैरे यावे, असं तुमच्याकडे असलं तरी ते इनफ आहे. ते तुम्हाला एवढे डॉक्युमेंट सगळ्या विद्यार्थ्यांना असावे लागतात. आता पुढचे डॉक्युमेंट्स आहेत स्पेशल विद्यार्थ्यांसाठीचे, ते आपण बघूया. की आता जे काही विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणू SBC, OBC, NT1, NT2, NT3, SC, ST आणि VJNT, ह्या कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला केंद्राच्या प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल तर सेंट्रलचं कास्ट पण असणं गरजेचं आहे. तर सध्या तरी आपल्याला महाराष्ट्रात आपण प्रक्रिया करतो तेव्हा आपल्याकडे स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट, सोबतच त्या कास्टची व्हॅलिडिटी, प्रत्येक कास्ट सर्टिफिकेटला त्या कास्टची व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. हे दोन डॉक्युमेंट मॅन्डेटरी आहेत. तिसरं म्हणजे महत्त्वाचं डॉक्युमेंट रिझर्व्ह कॅटेगरीच्या मुलांसाठी म्हणजे नॉन क्रिमी लेयर. नॉन क्रिमी लेयर म्हणजे उन्नत गटात नसल्याचे प्रमाणपत्र. तर SC आणि ST कॅटेगरी सोडून बाकी सगळ्या कॅटेगरीकडे हे सर्टिफिकेट पाहिजे. म्हणजे VJ, NT, OBC, SCBC आणि SBC हे सर्व कॅटेगरी. मराठामध्ये आपण SCBC जरी असाल तरी देखील तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. नॉन क्रिमिनल असेल तरच तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट मिळणार आहे. सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि हे 3 डॉक्युमेंट, जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर कास्ट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल. आता 3 डॉक्युमेंट कोणाला लागणार नाहीत, फक्त SC आणि STच्या विद्यार्थ्यांना 3 डॉक्युमेंट लागणार नाही. त्यांचं 2 डॉक्युमेंटवर काम होतं. SC आणि ST डिफॉल्ट नॉन क्रिमिनलमध्ये असतात, तेव्हा त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट प्रोड्यूस करायची गरज नाहीये. पुढचे काही डॉक्युमेंट जे आहेत, एवढे या कॅटेगरीमध्ये जास्त मुलं नसतात, पण ते आपल्याला माहिती असावं म्हणून मी पटपट नावं घेतोय. जर तुम्ही डिफेन्स 1 मध्ये असाल तर डिफेन्स 1चं एक सर्व्हिसमन सर्टिफिकेट, तर परत पालकांचं डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला लागतं. जर तुम्ही डिफेन्स 2 मध्ये असाल, ऍक्टिव्ह सर्व्हिसमनचा प्रोफार्मा आणि डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्या पालकांचं लागतं. जर तुम्ही डिफेन्स 3 मध्ये असाल तर तुमचं ऍक्टिव्ह सर्व्हिसमनचं सर्टिफिकेट प्लस प्रोफार्मा DE किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट ऑफ डिफेन्स पर्सन हे तुम्हाला लागतं. जर तुम्ही महाराष्ट्र MKB म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर अफेक्टेड पर्सन, त्याच्यामध्ये 3% रिझर्वेशन आपल्याकडे आहे.
जर तुम्ही MKB मध्ये बिलॉंग करत असाल तर तुमचं MKBचं डिस्प्यूट एरिया सर्टिफिकेट, मातृभाषा मदर टंग सर्टिफिकेट. मदर टंग सर्टिफिकेट म्हणजे तुमच्या स्कूलची कुठली स्कूलची किंवा कॉलेजची TC त्याच्यावर तुमच्या मदर टंगचा उल्लेख आहे, तो मराठी असणं गरजेचं आहे. सोबत तुम्ही महाराष्ट्राचे डोमासेल आहात हे सांगणार सर्टिफिकेट. हे 3 डॉक्युमेंटने तुम्ही MKB कोटामध्ये जाऊ शकतात. पुढचा कोटा आहे PWD, पर्सन विथ डिसेबिलिटी. PWD सर्टिफिकेट किंवा प्रोफार्मा F किंवा F1 जो आपल्या इन्फॉर्मेशन ब्राउचर जेव्हा रिलीज होतं निकालानंतर त्याच्यामध्ये हा दिलेला असतो. तर तुमचं जे शासनाकडे इश्यू केलेलं सर्टिफिकेट ते देखील PWD सर्टिफिकेट तुम्हाला चालतं. जर तुम्हाला EWS कॅटेगरीतनं काही बेनिफिट घ्यायचे असेल तर तुम्हाला EWSचं स्टेटचं सर्टिफिकेट प्रोफार्मा V, त्याला प्रोफार्मा 5 म्हणतो आपण, त्या फॉर्मॅटमध्ये स्टेटचं सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी मराठा विद्यार्थी सेंट्रलचे EWS काढतात, तर सेंट्रलचे EWS सेंट्रलच्या प्रक्रियेमध्ये चालतं, पण आपली ही जी प्रक्रिया ही महाराष्ट्राची असल्यामुळे सगळ्यांनी स्टेटचं सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. तर EWS सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आता आपल्यापैकी जर कोणी ऑर्फन असेल तर त्याच्याकडे समाज कल्याण विभागाकडनं इश्यू केलेलं प्रोफार्मा U, हा प्रोफार्मा U जे आहे ते प्रोफार्मा जे काय आहेत ते इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये दिलेले असतात. जेव्हा इन्फॉर्मेशन ब्राउचर रिलीज होईल यावर्षी तेव्हा ते प्रोफार्मा तुम्हाला मिळतील. पण जर तुम्ही अनाथ असाल तर तुम्हाला हे सर्टिफिकेट इश्यू करणं गरजेचं आहे. आता जम्मू आणि काश्मीर मायग्रंट तुम्ही असाल तर त्यासाठी एक वेगळं सर्टिफिकेट त्यांच्या प्रोफार्मा JK आणि L फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. आता महत्त्वाचं TFWS नावाचा कोटा इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसमध्ये असतो, ज्याच्यामध्ये 5% जागा प्रत्येक ब्रांचमध्ये ॲडिशनल तिथे दिलेल्या असतात. तेव्हा ह्या ॲडिशनल जागांवर क्लेम करायचं असेल तर त्यासाठी तुमचं उत्पन्न सध्या तरी 8 लाखाच्या खाली असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला त्या कोटाला अप्लाय करण्यासाठी तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. मी आधी पण सांगितलं पहिल्या ऑल स्टुडंटच्या सेक्शनमध्ये इन्कम सर्टिफिकेट आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर तुमचं उत्पन्न किती का असेल तुम्ही इन्कम काढा. जर ते क्रायटेरियामध्ये बसत असेल तर त्याचा आपण यूज करू, नसेल तर ते आपण तसं ठेवून देऊ. सोबतच जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये असाल तर तुम्हाला मायनॉरिटीचं डिक्लेरेशन किंवा तुमच्या TC वर मायनॉरिटीचा उल्लेख असणं गरजेचं आहे. मायनॉरिटीचं डिक्लेरेशन आणि TC ह्या दोन्ही कागदपत्र तुम्हाला मायनॉरिटीचा क्लेम करताना लागतात. तर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसमध्ये जर तुम्हाला यावर्षी भाग घ्यायचा असेल CDCLच्या कॅप पोर्टल थ्रू, तेव्हा तुमच्याकडे ह्या सगळ्या डॉक्युमेंटची माहिती असणं गरजेचं आहे. सर्व विद्यार्थी आणि पालकांना विनंती आहे की त्यांनी वेळेच्या आत हे सगळे डॉक्युमेंट तयार ठेवावे, जेणेकरून काउन्सिलिंग दरम्यान किंवा ऍडमिशन घेताना तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. या व्यतिरिक्त तुम्हाला काही जरी अडचण असेल तुम्ही आम्हाला दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करू शकता किंवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये देखील तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. सोबतच इंजिनिअरिंगच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.